मिनिटं सेल्फ सर्वे म्हटलं ग्रामसेवक स्वतः येऊन केला. घरकुल कोणाला भेटते आणि कोणाला नाही भेटत. आपण आज सध्या आलेलो आहोत राशीगाव या ग्रामपंचायत या एरियामध्ये. आज आल्यानंतर या ठिकाणी पाहतो आपण राशीगावातील नागरिकांकडून या ठिकाणी घरकुल काही ठिकाणी भेटले, काही ठिकाणी नाही भेटले, यावर खूप मोठ्या प्रमाणे या ठिकाणी आक्रोश आपल्याला दिसून येत आहेत. आता सध्या आपण पाहतो की या ठिकाणी जवळपास जे ग्रामसभेचे काही अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. काही गावकरी या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. गावातले सर्वच मंडळी या ठिकाणी दिसून येते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रोष चालू आहे. रोषचं नेमकं कारण काय ते आपण जाणून घेऊया. नेमके मीटिंग मध्ये आपण मीटिंग मध्ये पाहून राहिलो की एवढ्या मोठ्या प्रमाणात गोंधळ या ठिकाणी होऊन राहिला. कारण की गोंधळाचं नेमकं कारण काय आहे? कारण की गोंधळ आपण कधीच ग्रामसभेत पाहत नाही. घरकुलचा जो विषय सध्या चालू आहे, या घरकुलच्या विषयाला आपण पाहतो काही व्यवस्थित घरं सुद्धा आहेत या ठिकाणी, त्यांना सुद्धा घरकुल भेटलेलं आहे. अशा थोडक्यात आपल्याला माहिती या ठिकाणी भेटलेली आहे. थोड्या वेळानंतर यांची प्रतिक्रिया घेतल्यानंतर काय नेमका विषय समोर येते हे आपल्याला पाहणे आहे. ग्रामसभेवर त्यामुळे मी या सभेचा आणि मी तुमच्या कोणत्याच याच्यात हस्तक्षेप करणार नाही आणि बोलणारही नाही. ओके, चला आता मी बाहेर उभं बहिष्कार होता तर आधीच करायला लागत होता ना, आधीच करायला पाहिजे होता ना. बहिष्कार होता तर तुम्ही हे होता साहेब आपले हे अपंग माणसं काय करायचं तुम्हाला नंतर पण त्याच्यावर समोर अरे खाली वळा, कल्ला बंद करा. अरे शांत राहायचं, शांत राहायचं का खाली घराकडे ऐका तुम्ही तुमचे प्रश्न ऐकून घेतो ना. फक्त माहिती ऐका तुम्ही. त्याच्यात तुम्हाला विचारल्याप्रमाणे तुम्ही टाकलं. तुम्हाला वावर विचारलं, तुम्हाला ट्रॅक्टर विचारला, तुम्हाला जागा विचारली, तुम्हाला तुमच्या घराच्या खोल्या किती आहे हे विचारलंय. आता तुम्ही साध्या मनात तुमच्या घरी जर 4 खोल्या आहेत तर तुम्ही किती टाकसान? घर असेल आणि 4 खोल्या असतील किती टाकसान? तुम्ही 4च टाकल्या तुम्ही. तर 4 खोलीवाल्याने घरकुल देता येत नाही असं याच्यात निकष रिजेक्शन हा प्रोसेसचा भाग आहे. आता त्यावर काय पुढे प्रोसेस काय आहे? मी मुद्दा वाचतो, डायरेक्ट मुद्दा वाचतो. सर्वेक्षणात नाव होते परंतु प्रणालीने रिजेक्ट केले. असे लाभार्थी पात्र असल्यास जिल्हास्तरीय अपिलेट कमिटीकडे अपील करणे. हे यादी फायनल नाही. या यादीला डायरेक्ट घरकुल भेटणार नाही. याच्या पुढची प्रोसेस, हे ग्रामसभा झाली, ग्रामसभेचे फोटो अपलोड झाले, त्याच्यानंतर जिल्हास्तरीय लॉग इनला अपील म्हणून टॅब येणार आहे. तिथं जे लाभार्थी रिजेक्ट झाले ग्रामपंचायतला अर्ज करा. आजच्या तारखेतच अर्ज करा. ते तिथं अपील, ते आमच्याकडे येतील, तिथं अपील होईल. अपील झाल्यावर ते लाभार्थी तिथे समाविष्ट होतील. एक मिनिट, अर्ज या आजच्या तारखेत घ्या. अर्ज आजच्या तारखेत घ्या. तुम्ही म्हटले हे सांगतो ना, कोण कोण सेल्फ सर्वे केला याच्यात केला ना.
2 मिनिटं बोला दादा. सेल्फ सर्वे म्हटलं ग्रामसेवक स्वतः येऊन केला. 2 ग्रामविस्तार अधिकारी नीट बोला. ऐका, तुमचे ग्रामविस्तार अधिकारी आणि तुमचा परिचय तुषार सोळे दोघे जण माझ्या घरापर्यंत आले. बरोबर. पहिले फोटो माझ्या घरचा काढला, ठीक आहे. हा ग्रामसेवकाने काढला स्वतः. ठीक आहे. दुसरा पदनागर शेळकेचा काढला. ठीक आहे. माझ्या घराला लिस्टीत नाव नाही आहे, पण पदनागर शेळकेचं नाव आहे. आता मी सांगतो तुमच्या चांगल्यासाठी आलो. बरं बाय म्हणतो चा वाद आपण पाहिला की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात विकोपाला आला होता की पत्रोडचे ठाणेदार चौतनपूर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि बरेच आपण वादविवादानंतर पाहिलं की काही लोकांना घरकुल भेटले, परंतु काही ग्रामस्थान म्हणजे रासेगावच्या ग्रामस्थांचा यावर आक्षेप आपल्याला दिसून आलाय. सोबतच आपल्या रासेगावचे ग्रामस्थ आपल्या सोबत जुळलेले आहेत. नेमका प्रकार काय झाला, एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आपल्या या ठिकाणी दिसून आले? अरे बा, अख्खी प्रकार असा झाला आहे काय ते गावातले जे लाभार्थी आहे म्हणजे गरीब त्याचे नाव कटले आणि जेले जे खरंच पाहिजे होते त्याचे नाव कटले, जे जे पाहिजे नाही त्याचे नाव आले. बरं आले त्याचाही आम्हाला काही विरोध नाही आहे. पण आमची नावं तिच्यात घ्या बा, आमची जिथपर्यंत नावं येत तिच्यात तिथपर्यंत ते घरकुलची आहेत. घरकुल इथं क्लिअर झाले नाही पाहिजे. तुमचे नाव न याचं कारण काय आहे? आमचेच तर सांगून नाही राहिले, ते काय कोण नाव नाही आलं काय त्यात कटले हे सांगून नाही राहिले ना. तर आमच्या म्हणजे जमीन ना काही नाही कटले, काय जे निकष दाखवून नाही राहिले ते म्हणते ते वरतून कटले. आणि पंचायत समितीवाले ग्रामपंचायतीचं नाव सांगत होतं आम्हाला आणि हे सांगून पंचायत समितीवाल्यांनी ज्या प्रकारे निकष सांगितले त्या प्रकारे असं जर पाहिलं तर बऱ्याचशा गावातल्या लोकांना घरकुल भेटायला नाही पाहिजे. त्यांचे जे निकष आपण मी सुद्धा ऐकलेले आहेत अशा वेळेला, पण तुम्ही म्हणता तुमचे नाव कटले त्यामध्ये. हो ना, नाव कोण ते सांगून नाही राहिले ना. काऊन कटले तर का कटले बा हे तर सांगा आम्हाला, पण ते सांगून नाही राहिले काऊन कटले बा. आम्हाला समजलं तर पाहिजे. आमच्या काय नाही आहे. 2-2 मजलीवाले ते घर आहे तिच्यात, पण आमचं गरीबाचे घर नाही आहे तिच्यात. गरीबाचे घर आहेत 25-30 घर गरीबाचे घर आहे तिच्यात. हा, पण तरी आमचा त्याला विरोध नाही आहे. कोण बोलते का आमचे काही दुश्मन नाही होय, आमच्या गावाचे काम आहे. पण जे आता ते कटले आहे, जे नाव तिच्यात आले पाहिजे, ज्या बाबतीत सबंध घरकुल आले पाहिजे, एकही घरकुल नाही आलं पाहिजे. आज नेमका जेवढा प्रकार झाला यानंतर काय त्याचा प्रकार हे निघून आला? आता आम्ही आता ठराव घेतला. ठराव घेऊन आम्ही जो ठराव घेऊन जे आमचे गडी येतील सांगणं आहे त्याच्यामध्ये ते आम्ही जाऊन पंचायत समितीत नेऊन टाकू. ठराव घेऊन जे आमचे नाव घ्या पाहिजेत, आमच्या नातीनं घेतले ठीक, नाही तर आम्ही ती यादी कॅन्सल करून टाकू. जर कधी भविष्यात असं वाटतं प्रशासनाचं काम आहे, माझा प्रश्नच आहे, प्रशासनाचं काम आहे, जर कधी जे आधीची आलेली जर कधी लिस्ट आहे तेच जर कधी कंटिन्यू असली तुमचे नावच नाही आले तर अशा वेळेला आपलं काय? डायरेक्ट आम्ही विरोध घेऊ. डायरेक्ट विरोध घेऊ. मग जे कधी यादी आली इथं घरकुलाची तर मग आम्ही डायरेक्ट नावासकट विरोध घेऊन टाकू का याच्या घरी चला बा याचं पाहून घ्या तुम्ही. आली तर नाही आली तर आमची कधी नाव जे झाले तर आम्हाला काहीच घेणं देणं नाहीये. बरोबर आहे. हो, काहीच घेणं देणं नाही. अजून एक मुद्दा आमचा असा आहे, ज्याच्या बाजी खरंच ढोरा आहे त्यालाच कोटा द्या, त्याच्या बाजी ढोरं नाही आहे त्याला कोटा देऊ नका. हा, खरंच त्याच्या बाजी बिल्ले आहे. सबंध प्रशासनानं चौकशी करावं खरं गावात येऊन का खरंच बाबा याच्या बाजी ढोरा आहे, हा यालाच कोटा द्या. ते कसं झालं, ज्याच्या बाजी कोटा नाही आहे ढोरं नाही आहे त्याला कोटा नाही आहे, कोटा आहे आणि त्याच्यावर ढोरा आहे ते वसन पडलाय बिचारे हिंडून राहिले बिल्लेने काही नाही. ते असा भ्रष्टाचार होऊन राहिला, बाकी काही भ्रष्टाचार. तुम्ही म्हटलं भ्रष्टाचार होऊन राहिला, त्याच्या मागं कोण आहे असं वाटतं का? राजकीय काही आहे? हा, राजकीय माणसं तर मग ते असं आताचे होते ना, मग ते राजकीय नाव सांगितलं तर विरोध घ्या वाढवून. त्याच्यापेक्षा मग प्रशासन झोपलाय काय? प्रशासनानं सर्वे करणार तिथं येऊन गावात येऊन खरंच पाहिजे ढोरा आहे काय. म्हणजे याच्या आधीचा जो सर्वे झालाय तुमचं म्हणणं आहे की सर्वे 25-26चा सर्वे 25-26चा सर्वेचा करा का बा खरं याच्यावर ढोरं आहे काय. याच्यावर ढोरं असेल तर त्याला खरंच द्या ना तुम्ही कोटा. माय असं म्हणणं नाही आहे.
बिगर ढोरावाले खोटात येऊन राहिले तुम्ही, ते ढोरवाले आमच्या नावाने बोलून राहिले का बे बा आमचे ढोर, म्हणून म्हणाला पैसा झाला नाही, याच्यावर लक्ष द्यावे जरासं. हा पण पहिल्या लिस्टीत यांनी मला सांगितलंच नाही. चला मी नीता अनिल ठोकर. आधी नाव आलं होतं आणि नाव सांगितलं नाही का बरं? काय कारण नाव न सांगायचं? यांनी येऊच दिलं नाही आमच्या घरापर्यंत. म्हणजे जे सर्वे करणारे जे अधिकारी इथं आले होते ते तुमच्या घरापर्यंत येत नाही, म्हणजे ते फोटो गिटू काढायला आले होते, माझं नावही आलं याच्यात, तर यांनी मला म्हणजे नाव आलं बा असं सांगितलंच नाही. हा. मी एकटीच आहे, मला काही माणूस नाही आहे, एक मुलगा आहे मला छोटा. आपल्यासोबत आणखी गावातले नागरिक या ठिकाणी जुळलेले आहेत. ज्या प्रकारचा या ठिकाणी आपण रोष पाहिला, घरकुल ज्यांना भेटले, काही लोकांना भेटले, काही लोकांना नाही भेटले, काय कारण? त्याचं कारण एक काय, त्याचं आता आम्ही तर ते सांगू नाही शकतो, अधिकारी सांगते. पण आमचं म्हणणं एकच आहे की तो गोरगरीब जनता आहे, त्याला समजा आवश्यकता आहे त्या घरकुलाची, त्याचं नाव पटण्यात येऊ नये, त्या एवढीच विनंती माझी आहे सर्वांना. बाकी मी आज काही तुमचा आक्षेप होता का ग्रामसभेला ग्रामसेवकावर? नाही, आमचं आक्षेप, आमचं म्हणणं एकच आहे गावकऱ्यांचं की कोणीही त्याच्यातून सुटू नये, पण वगळण्यात येऊ नये, सगळ्यांना नाही मिळालं. आपण पाहिलं की रासेगाव ग्रामस्थान या ठिकाणी आपण पाहिलं की खूप मोठ्या प्रमाणात रोष या ठिकाणी झालेला होता आणि पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी आलेलं होतं. आपण पाहिलं की पत्रोटचे ठाणेदार सुद्धा या ठिकाणी आलेले होते. ज्या प्रकारे आपण या रासेगाव ग्रामपंचायत या ठिकाणी रोष पाहिला, काही लोकांना घरकुल भेटले आणि काही लोकांना नाही भेटले, परंतु ज्यांना नाही भेटले त्यांना प्रशासनाने त्यामध्ये ऍड करावं असं या ग्रामस्थांचं म्हणणं होतं. त्याच प्रकारे आपण पाहिलं की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात रोष दिसला. गावातले शेकडो लोक या ठिकाणी जमलेले होते आणि पूर्ण प्रकार आपण आपल्या मराठी 24 तासवर दाखवत आहे. पाहत राहा मराठी 24 तास. मी भूषण राव.